नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बिग कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। 2795 मित्रांनो जागेसाठी जाहिरात निघालेली आहे। तर मित्रांनो, आता सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, ही PDF संपूर्ण तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन व्हा आणि त्याच्यावरती तुम्हाला PDF भेटेल। तर मित्रांनो, आताची मित्रांनो सर्वात आनंदाची बातमी आहे। तर 2795 मित्रांनो जागेसाठी जाहिरात निघालेली आहे। त्यासाठी पात्रता काय लागणार आहे तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ तर मित्रांनो क्लास 1 चे हे पद आहे। या संवर्गातील पद भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, आत्ताच ही जाहिरात आलेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे। तर पहा मित्रांनो, जे जागा आहेत तर येथे प्रवर्गानुसार जागे दिलेले आहेत। अनुसूचित जातीसाठी 376 जागे आहेत। अनुसूचित जमातीसाठी 196 जागे आहेत। तर विमुक्त जाती अ साठी मित्रांनो 69 जागा आहेत। भटक्या जमाती ब साठी 68 जागा आहेत। भटक्या जमाती क साठी 93 जागा आहेत। भटक्या जमाती ड साठी 63 जागा आहेत। इतर मागास वर्गासाठी 535 जागे आहेत। तर मित्रांनो, विशेष मागास प्रवर्गासाठी 54 जागे आहेत। सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यासाठी 280, तर आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 282 जागे आहेत। एकूण आरक्षण जे आहे ते 2026 आहे। आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो जागा जी आहेत 769 जागे आहेत। एकूण पदे 2795 आहे। तर मित्रांनो, मोठी जाहिरात आहे। तर यासाठी अर्ज करायचा आणि मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे। तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, दुसरी जाहिरात आहे तीही मी कव्हर करणार आहे। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो टेलिग्रामला जॉईन व्हा। तर पहा, अर्ज करण्याचे जी कालावधी आहे तर दिनांक 29 एप्रिल 2025 आहे आणि लास्ट जी डेट आहे 19 मे 2025 रोजी आहे। तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी येथे दिलेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, येथे शैक्षणिक अर्हता वगैरे तर तेही आपण पाहणार आहोत। तर पहा, इथे खेळाडू आरक्षण दिलेलं आहे। याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे। तर दिव्यांग आरक्षण, दिव्यांग तपशील विधी ग्राह्य होण्याकरिता दिव्यांग उमेदवारांना पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असेल। तर मित्रांनो, हे तुम्ही पाहून घेऊ शकता। तर अनाथ आरक्षण, तर वेतन श्रेणी पहा, याची वेतन श्रेणी जी आहे 56,100 ते 1,77,500 अधिक नियमानुसार आणि भत्ते तर मित्रांनो असतील। तर पात्रता यासाठी भारतीय नागरिकत्व लागणार आहे। वयोमर्यादा पहा, तर वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो 1 ऑगस्ट 2025 आहे। तर किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल यांच्या सर्वांसाठी मित्रांनो 18 वर्ष किमान वर्ष सगळ्या सर्वांसाठी आहे। तर कमाल वयोमर्यादा पहा, कमाल वयोमर्यादा जी दिलेली आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष दिलेली आहे। मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष दिलेला आहे। तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी मित्रांनो अराखीव आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे। तर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिश अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी 3 वर्ष आहे। तर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही। तर शैक्षणिक अर्हता पहा काय लागणार आहे यासाठी, तर पासेस अ बॅचलर्स डिग्री इन वेटरनरी सायन्स और वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंडरी। तर हे मित्रांनो शैक्षणिक अर्हता लागणार आहे। यासाठी भारतीय पशुवैद्यकीय वैद्यक परिषद अधिनियम 1984 च्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता लागेल। तर मित्रांनो, शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक येथे दिलेली आहे माहिती। तर कर्तव्य जबाबदारी जी असतील तर या संकेतस्थळावर मित्रांनो आहे। तर निवड प्रक्रिया पहा याची कशा प्रकारे होणार आहे। तर यासाठी प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही। तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल।
तर मित्रांनो अर्ज तुम्ही जर केले आणि अर्ज जर जास्त जर आले तर मित्रांनो तर तुमची चाळणी परीक्षा होईल. आणि जर अर्ज जर मित्रांनो कमी आले, अर्ज कमी करण्यासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येईल. तर मित्रांनो आणि अर्ज जर जास्त जर आले तर अर्ज जर जास्त जर आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल. आणि अर्ज जर कमी जर आले तर थेट तुमची मुलाखतही होऊ शकते. तर पहा, चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. जर मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्याची जर मित्रांनो निश्चित झाले तर तुम्हाला अभ्यासक्रम वगैरे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या परीक्षेसाठी अभ्यासक्रम वगैरे जाहीर जर झाला, परीक्षेचे माध्यम सर्व तुम्हाला या चॅनलवरती भेटेल. तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर मित्रांनो चाळणी परीक्षा जर घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या केले जातील विचारात घेऊन. तर चाळणी परीक्षा जर झाली जर नसेल तर तुमची थेट मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारसीसाठी विचार केला जाईल. तर मित्रांनो अर्ज करण्याची जी पद्धत दिलेली आहे, तर अर्ज तुम्हाला माहिती आहे MPSCची प्रोफाईल तयार करायची असते. तर अर्ज सादर करण्याचे टप्पे पहा. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते प्रोफाईल तयार करणे. तर खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे. तर तुम्हाला मित्रांनो हे डॉक्युमेंट लागतील. तर प्रोफाईल वगैरे तयार करून मी हे मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत, म्हणजे अपडेट करायचे आहेत. तर पहा, यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा. तर मित्रांनो जर तुमचे नावात जर बदल असले तर त्याचा पुरावा. हे मित्रांनो अशी जाहिरात, मोठी जाहिरात निघालेली आहे. तर सर्वसाधारण पहा इथे, तर येथे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल. आणि मित्रांनो परीक्षा शुल्क, या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क पहा किती लागणार आहे. तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये फीस असेल. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 294 रुपये फीस असेल. तर मित्रांनो परीक्षा शुल्क ना परतावा आहे. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील. तर मित्रांनो चांगल्या जागा निघालेल्या आहेत. जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो आत्ताच ही जाहिरात आलेली आहे 25 एप्रिल 2025 आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. आणि मित्रांनो दुसरी ही जाहिरात आहे ती आपण कव्हर करणार आहोत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.